मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचं मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभालांच्या मुंबईमध्ये भेटी गाठी सुरू आहेत. अजित डोभाल हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून त्यांची मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू आहे. त्याआधी त्यांनी राजभवनावरती राज्यपालांची भेट घेतली आणि मग डोभाल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलंय. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना एक खरमरीत सवाल केलाय. आपण आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणता, हरकत नाही. बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मी सुद्धा आहे. त्यामुळे तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही आता पेंग्विन सेना म्हणायचं का, असा सवाल आशिष शेलार यांनी केलाय. आपण कमळाला हिणवायला बाई म्हणता, मग तुमच्या उरल्या सुरल्या सेनेला पेंग्विन सेना म्हणायचं का, असा खरमरीत सवाल आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय. तर तुमच्या पक्षाला पेंग्विन सेना म्हणायचं का, असा खरमरीत सवाल आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरे यांना. कडक अस्सल मुंबईकर शब्द हे आमच्याकडे सुद्धा आहेत, असं देखील त्यांनी सुनावलंय. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवरती केलेली टीका. आमच्या पक्षाला कमळाला हिणवायला बाई म्हणता, मग तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला पेंग्विन सेना म्हणायचं का, अशा शब्दात खरमरीत टीका आशिष शेलार यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती. कडक अस्सल मुंबईकर शब्द हे आमच्याकडे सुद्धा आहेत. आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणता, हरकत नाही. बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मी सुद्धा आहे. त्यामुळे तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही आता पेंग्विन सेना म्हणायचं का, असा सवाल आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना केलाय. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना केलेला हा खरमरीत सवाल. आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणता, हरकत नाही. पण मग तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला पेंग्विन सेना म्हणायचं का, असा सवाल आशिष शेलार यांचा. आता बातमी आहे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसंदर्भातली. उद्धव ठाकरे सरकारनं त्यांच्या कार्यकाळात राज्यपाल कोश्यारींना 12 आमदारांची यादी पाठवली होती. मात्र त्या यादीवरती राज्यपालांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या त्या 12 आमदारांची यादी रद्द करावी, यासाठी शिंदे फडणवीस सरकारनं राज्यपाल कोश्यारींना पत्र पाठवल्याची माहिती मिळाली आहे. तसंच लवकरच मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांना नव्या 12 आमदारांची यादी पाठवणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगरच्या दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती नेहमीप्रमाणे आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. राज्यपालांना आजही आम्ही 12 नावांची यादी दिली होती आमच्या कार्यकाळामध्ये, मात्र त्यावरती राज्यपालांनी काहीही केलं नाही. त्याचसोबत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून वाद घालून चालणार नाही, मात्र सत्ताधारी आपली ताकद वापरतायत असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. त्यासोबत राजकारणामध्ये राज कपूर सारखे शोमॅन आहेत, अशा शब्दात अजित पवारांनी नेत्यांच्या गणपती दर्शनावरून सुद्धा टीका केली आहे. पाठीमागे लोकशाही पद्धतीनं आलेल्या सरकारने कॅबिनेटचा ठराव करून नावं दिलेली होती. आम्ही अनेकदा राज्यपाल महोदयांना त्यावेळेस सरकारतर्फे भेटायला गेलेलो होतो. ते म्हणायचे की मी त्याच्यात बघतोय, माझं चालू आहे, अमुक आहे तमुक आहे, परंतु तेव्हा तर काही झालं नाही. आता शेवटी राज्यपाल एक एवढी मोठी व्यक्ती आहे, त्यांना एवढा अधिकार आहे. आता त्या संदर्भामध्ये आम्ही काय टीका टिप्पणी करू शकत नाही किंवा काही करू शकत नाही. जनतेने ठरवायचे की हे लोकशाही पद्धतीनं चाललेलं आहे का. शिवसेनेची स्थापना ज्या दिवशी झाली त्यावेळेसपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्याच तिथं सभा व्हायच्या आणि बाळासाहेब ठाकरेंनी शेवटी त्या शिवाजी पार्कच्या मैदानावर सांगितलेलं होतं की इथून पुढं ही शिवसेना हे उद्धव ठाकरे पाहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चालेल. शेवटी कुणाचा तरी पहिल्यांदा एकाचा कार्यक्रम होईल आणि नंतर दुसऱ्याचा कार्यक्रम होईल, अशा पद्धतीनं त्याच्यात वाद तर घालून चालणार नाही. शेवटी जनता, सर्वसामान्य जनता कुणाच्या पाठीशी आहे ते शिवाजी पार्कच्या सभा झाल्यानंतरच लक्षात येईल. गणपतीच्या दर्शनाला आता आम्ही पण अनेक ठिकाणी दर्शनाला जातो,
पण आम्ही तुमच्यासारखे कॅमेरा बरोबर घेऊन जात नाही. परंतु आता कशी गाडी एंट्री करताना कॅमेरा लावला जातो, मग बरोबर गाडी थांबते, मग बरोबर कोणतरी उतरतं, मग ते आतमध्ये जातात, मग नमस्कार करतात. कशाला? ज्याची जो गणेश भक्त आहे त्यांनी अशा पद्धतीनं त्याचा देखावा दाखवण्याचं कारण नाही. तुमच्या मनात ठेवा ना. आता काय, आता काहींना शो करायची सवय आहे. जसं पूर्वी काही शोमॅन होते, राज कपूर शोमॅन म्हणून ओळखला जायचा, तशा पद्धतीनं काहींना आता सवय लागली, त्याला करायचं काय. स्वतः देवेंद्रजींनी सांगितलं माझी अशोकरावांशी भेट झाली नाही, अशोकरावांनी सांगितलं झाली नाही. माझं म्हणणं आहे की काँग्रेसच्या परीनं काम करते, जो तो पक्ष आपापल्या परीनं काम करताय आणि जनतेला जे मनात असेल त्या पद्धतीनं जनता त्यांना निवडून देण्याचं काम करेल. दसरा मेळाव्यावरून राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडून पालिकेकडे अर्ज करण्यात आलाय. पालिकेने त्याला अजून परवानगी दिलेली नाही. तर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटानं सुद्धा दसरा मेळाव्यासाठी तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी पालिकेकडे तसा अर्ज केलाय. तर राज ठाकरेंनी दसरा मेळावा घ्यावा अशी विनंती मनसेच्या नेत्यांनी केली आहे. त्यामुळे नेमका दसरा मेळावा कुणाचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. यावेळेला मी शेवटचा शिंदे साहेबांशी बोललो त्याला त्यांनी मला सांगितलं होतं की ह्या संदर्भात अद्याप चर्चा झालेली नाही. त्याच्यानंतर ही झालेली डेव्हलपमेंट आहे. त्या काळामध्ये मी सिंधुदुर्गमध्ये होतो, त्याच्यामुळे मुंबईला गेल्यानंतर शिंदे साहेबांचं ह्या संदर्भातलं काय मत आहे ते विचारून नंतर मी आपल्याला या संदर्भातली माहिती दिली. समजा हजारो आणि लाखोच्या संख्येने लोक आले तर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ही आमची नाहीये, ही राज्य सरकारची. आणि हा पेच कोणी निर्माण केला आणि हा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय हे तुम्हाला सर्वांना ते जाणत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की जी लोक सांगतायत आमच्यासाठी का हा प्रयोग नवीन नाहीये. तुम्हाला कदाचित आपण सर्व प्रेक्षकांना मी आवर्जून आठवण करून देऊ इच्छितो की 2014 साली पण हा प्रयोग झाला ना. मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी पण हा प्रयोग झाला. त्यावेळीच भारतीय जनता पार्टी तेच आशिष शेलार तेच चेहरा पुढे समोर आणण्याचा प्रयत्न केलेला मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांनी. आज राज्याचे उपमुख्यमंत्री त्या काळामध्ये तर मुख्यमंत्री होते, तरी देखील मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न त्यांनी केला ना, पण ते कुठे यशस्वी झाले. आदित्य ठाकरे गिरगावातील एका गणेशोत्सव मंडळाला भेट देण्यासाठी पोहोचले असता एका चिमुकल्यानं त्यांना पाहिलं आणि शिवसेना तू मागे बढो अशी घोषणा दिली. चिमुकल्याच्या या कृतीनं सर्वच जण क्षणभर पाहत राहिले आणि आदित्य ठाकरेंच्या चेहऱ्यावर सुद्धा चिमुकल्याचा उत्साह पाहून स्मितहास्य आलं. आदित्य ठाकरेंनी चिमुकल्याचा हात पकडून त्याला गणेश दर्शनाला आपल्या सोबत नेलं. गणपती आगमनासोबतच आता गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेनं मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. आता गेटवे ऑफ इंडिया जवळ सुद्धा गणेश विसर्जनाला मुंबई पोर्ट ट्रस्टनं परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देताना बीपीटीनं पालिकेला अनेक अटी घातल्या आहेत. जिथे विसर्जन केलं जाईल तिथे परिसराची आणि समुद्राची दररोज साफसफाई करावी, प्रवासी बोटींना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशा अटी घालण्यात आलेल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब होतं. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, नातू कियान आणि मुलगी उर्वशी आणि सून मिताली असं संपूर्ण ठाकरे कुटुंब बाप्पाच्या चरणी दर्शनासाठी पोहोचल्याचं थोड्या वेळापूर्वी दिसलं. राज्यभरात आज गौराईचं आगमन होत आहे. तब्बल 2 वर्षांनंतर निर्बंध मुक्त सण साजरे होत असल्यामुळे बाजारात यावर्षी ग्राहकांचा उत्साह प्रचंड दिसतोय. बाजारांमध्ये नवीन साड्या, दागिने, मुखवटे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. पण हे सामान हातोहात विकलं गेलं असल्याचं दुकानदारांनी सांगितलं. संबंध महाराष्ट्रामध्ये गणरायाचं वाजत गाजत स्वागत झाल्यानंतर आता आगमनाची वेळ आली आहे ती गौरीची. महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये गौरी म्हटलं जातं, काही भागांमध्ये महालक्ष्म्या म्हटलं जातं. अगदी जसा भाग असेल त्यानुसार काहींकडे एका गौरीचं आगमन होतं तर काहींकडे 2 महालक्ष्म्या असतात. तर महाराष्ट्रातल्या या वेगवेगळ्या परंपरेचा जर मिलाफ कुठे होत असेल तर तो मुंबईच्या दादर परिसरामध्ये. आपण सध्या साडीघरमध्ये आलेलो आहोत. इथं तुम्ही गौरीची ही फायबरची मूर्ती पाहत आहात, जिला साडी जी आहे ती आयती साडी शिवून नेसवलेली आहे. ही साधी 6 वारी साडी जिला आपण म्हणतो
तशी नेसवलेली आहे. तर दुसरीकडे इकडे मी तुम्हाला दाखवेन की साडीघरचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी पहिल्यांदा शिवलेली नऊवारी ही ट्रेंडमध्ये आणली आणि तशीच गौरीला सुद्धा इथे आपण पाहतो आहोत की एक छोटीशी गौरी आहे, साधारणतः 1.5 फुटाची गौरी आहे, तिला नऊवार शिवलेली नऊवार घालण्यात आलेली आहे. म्हणजे महाराष्ट्राची जे आपण पारंपरिक वस्त्र म्हणू ते वस्त्र इथं गौरीला घालण्यात आलंय. त्याचबरोबर दागिने सुद्धा इथं तुम्हाला सगळ्या प्रकारचे दागिने सुद्धा मिळतील. आणि एवढंच नाही तर इथे तुम्ही एक गौरी पाहताय जिनं फेटा घातलेला आहे. गौतम राऊत आपल्याबरोबर, आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. गौतम, ट्रेंड तुम्हीच खरं तर आणला शिवलेल्या नऊवारीचा आणि त्यानंतर आता तो इतका प्रसिद्ध झालेला की संबंध महाराष्ट्रामध्ये आता अशी शिवलेली नऊवारी मिळायला लागली. यावर्षी काय ट्रेंड तुला दिसून आलाय? गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे 2 वर्षानंतर आता मी परत आपण कमबॅक केलेलं आहे, सगळ्यांनीच कमबॅक केलेलं आहे. सो आपण गणपतीसाठी दरवर्षी आपण फेटे बनवत होतो, पण यंदा यावर्षी आपण गौरीसाठी देखील फेटे बनवले होते. तर त्या दृष्टीने गौरीच्या हिशोबाने आपण वेगवेगळ्या टाईपचे फेटे बनवले. तुम्ही बघू शकाल की हे सगळे पैठणी साडीचे फेटे बनवलेले आहेत. सो म्हणून गणपतीसाठी वेगळा फेटा आणि गौरीसाठी साडीचे फेटे अशा टाईपचा एक ट्रेंड यावर्षी मार्केटमध्ये आणलाय आणि तो अतिशय त्याला लोकांनी खूप प्रतिसाद दिलेला आहे. की इतका प्रतिसाद आहे की आमच्याकडे आता दाखवायला मालही नाहीये आणि सगळं टोटल संपलेलं आहे. कारण 2 वर्षानंतर कस्टमरनी फारच कमबॅक केलेलं आहे. म्हणजे अतिशय उत्साह आणि अतिशय जोरात तयारी सगळ्यांच्याकडे झाली आहे. रोजच्या धकाधुकीमध्ये रोज जीन्स घालणारी मुलगी असली तरी सुद्धा तिला ज्या वेळेला आपल्याकडे ट्रेडिशनल कार्यक्रम असतात त्यावेळेला तिला तसं सजायला आवडतं. त्याचबरोबर तिच्या गौरीसाठी सुद्धा तिला तशीच साडी नेसवायला आवडते, तसंच बाप्पाला फेटा घालायला आवडतो, तसंच पितांबर. हे आपण किती वेस्टर्न असलो तरी शेवटी आपण आपल्या मूळकडे जातोच. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता बातमी आहे ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्यांसाठी. स्विगी आणि झोमॅटो या 2 अग्रगण्य फूड डिलिव्हरी ॲप्सची एकाधिकारशाही आता रेस्टॉरंट मालकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. या दोन्ही ॲप्सकडून वाढत्या कमिशनमुळे रेस्टॉरंट मालक वैतागलेत आणि त्यामुळे हॉटेल मालक आता स्विगी आणि झोमॅटो सोबतचे करार मोडण्याच्या विचारात आहेत. आता रेस्टॉरंट मालकांनी एकत्रित येऊन स्विगी झोमॅटोवरून माघार घेतल्यास घर बसल्या फूड ऑर्डर करणं जवळपास अशक्य होऊन जाणार आहे. 5 वर्षांपूर्वी स्विगी आणि झोमॅटोचं कमिशन जवळपास 12% इतकं होतं. 2019 पर्यंत हे कमिशन 20% पोहोचलं आणि सध्या सरासरी हे कमिशन 25% इतकं झालंय. इतक्या मोठ्या प्रमाणात कमिशन देऊन व्यवसाय करणं रेस्टॉरंट मालकांना शक्य नाही. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना ई चलनच्या माध्यमातून दंड ठोठावण्यात येतो आणि वाहतूक पोलीस नियम मोडणाऱ्यांच्या गाड्यांचे क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये टिपतात आणि नियम मोडणाऱ्यांना थेट त्यांच्या घरीच दंडाचं चलन पाठवलं जातं. मात्र आता नियम मोडणाऱ्या वाहनांवरती कारवाई करताना त्या गाड्यांचं खासगी मोबाईलमधून फोटो काढणं आणि वाहतूक पोलिसांना ते महागात पडणार आहे. आता वाहन चालकांवरती कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई चलन मशीनचाच वापर करावा लागणार आहे आणि जे वाहतूक पोलीस कारवाईच्या वेळी खासगी मोबाईलचा वापर करतील त्यांच्यावरती कारवाई करावी असे आदेश वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगली यांनी काढलेत. राज्यामध्ये गेल्या 5 वर्षात रस्ते अपघातामध्ये 41,143 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. यात राष्ट्रीय महामार्गावरती झालेल्या अपघातात 21,974 नागरिकांनी आपला जीव गमावलाय. तर राज्य महामार्गावरती झालेल्या अपघातात 19,169 नागरिकांचा मृत्यू झालाय. धक्कादायक बाब म्हणजे राज्यात दरवर्षी सरासरी 7,000 लोक रस्ते अपघातामध्ये जीव गमावतात आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये 70% अपघात हे कार श्रेणीतले वाहनांचे झालेत. कार, टॅक्सीज, व्हॅन याचे 27,818 अपघात झालेले आहेत आणि 9,672 लोक हे त्यात मेलेले आहेत. बसेसचे अपघातसुद्धा खूप झालेले आहेत. 5,370 अपघात झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 1,595 इतके लोक जे आहेत ते मेलेले आहेत. थोडक्यात काय की पूर्ण महाराष्ट्रामधली ही संख्या आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अपघात जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात होत आहेत. याकडे या विभागाने लक्ष द्यायची गरज आहे. मध्य रेल्वेवरती एक मोठा अनर्थ टळला. सीएसएमटी ते भायखळा स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवरती दगड आणि खडींनी भरलेला एक ड्रम लोकलला धडकला. मात्र सतर्क मोटरमननं आपत्कालीन ब्रेक लावल्यानं मोठा अपघात टळला. मोटरमन अशोक कुमार यांनी तत्काळ ब्रेक दाबल्यानं ड्रम गाडीला धडकला आणि मोठा आवाज झाला. त्यानंतर लोकल ड्रमला हिट होऊन पुढे जाऊन थांबली. सँडस रोड भायखळा स्थानकादरम्यान एका अज्ञात व्यक्तीनं रुळांवरती 15 ते 20 किलो दगडानं भरलेला लोखंडी ड्रम ठेवला होता. भायखळामधील आरपीएफ पोलिसात 154 अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालाय.
मोटरमन अशोक कुमार शर्मा यांच्या धाडसामुळे मोठा अपघात टळला. मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी. रविवारी म्हणजे उद्या रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक नसणार आहे. मुंबईमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये रेल्वेनं प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि मध्य रेल्वे प्रशासनानं त्यासाठी हा निर्णय घेतलाय. रविवारी शासकीय सुट्टी असल्यामुळे या दिवशी बरेच लोक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडतात. रविवारी अनेकदा ब्लॉकमुळे रेल्वे स्थानकावरती मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि हीच गर्दी टाळण्यासाठी आणि प्रवाशांचा लोकल प्रवास सुखकर व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं येत्या रविवारी मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय. मात्र पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी ब्लॉक असणार आहे. तर या ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबानं धावतील. किल्ले रायगडावरती येणारे पर्यटक आणि शिवभक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी. रायगडावरती जाण्यासाठी असलेल्या रोपवेची सेवा 5 सप्टेंबर आणि 5 ते 10 सप्टेंबर या कालावधीमध्ये बंद राहणार आहे. रोपवेच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. रायगडावरती रोपवेनं जात असताना 5 ते 10 सप्टेंबर पर्यंत मात्र ही रोपवे सेवा बंद असणार आहे, कारण दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे आणि त्यामुळे 5 ते 10 सप्टेंबर या कालावधीत रायगडवरचा रोपवे हा शिवभक्तांसाठी बंद असणार आहे. रोपवे दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष सतीश मुळीक यांच्यावरती येरवडा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. वडगाव शहर इथं राहणारे 40 वर्षीय चंद्रशेखर गलांडे यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे हा गुन्हा दाखल झालाय. तक्रारदार गलांडे यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सतीश मुळीक हे चंद्रशेखर गलांडेंच्या जमिनीचा खटला चालवत होते. गलांडे यांची जमीन परत मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून 15 लाख रुपये रोख घेतले होते. मात्र याबाबत काहीही न करता उलट गलांडे यांची 6 गुंठे जमीन सुद्धा बिल्डरच्या नावे केली आणि या व्यवहारातील तब्बल 86 लाख रुपये न देता फसवणूक केल्याचे आरोप गलांडे यांनी केले. यानंतर त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत. जी जमीन सोडवून देतो अशा पद्धतीने ते 15 लाख रुपये फिर्यादीकडून या सतीश मुळीक यांनी घेतलेले आहे. असे एकूण 1 लाख रुपयाची फसवणूक ह्यांची झालेली आहे फिर्यादीची. आणि फिर्यादी वारंवार राहिलेले पैसे मागत असताना सुद्धा ते पैसे दिलेले नाही. याचा मानसिक त्रास त्या फिर्यादींना झाला आणि त्यामुळे त्यांनी काल झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि ते दवाखान्यात ॲडमिट झाले. आणि त्यांचा जबाब घेतल्यानंतर त्यांनी या सतीश मुळीकांच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार दिलेली आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. आणि आता एक सविस्तर बातमी आहे. पुणे महानगरपालिकेचं विभाजन करण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे महापालिका देशातली सर्वात मोठी महापालिका आहे. त्यामुळे विभाजन करून 2 महानगरपालिका कराव्यात असं मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. पुणे पालिकेचं होणार विभाजन, पुणे तिथे पालिका उणे, भविष्यात विभाजनाच्या प्रस्तावाची शक्यता, निवडणुकीच्या तोंडावर नवा वाद. पुणे महानगरपालिका क्षेत्रात 23 गावांचा समावेश झाल्यानं 244 वर्ग किलोमीटर इतकं प्रचंड पालिकेचं क्षेत्रफळ झालंय. परिणामी पुणे महापालिकेच्या कामांसाठी मनुष्यबळ नियोजन करणं हे जिकरीचं ठरतंय. प्रशासकीय कामांना उशीर होतो. त्यामुळे पालिकेचं विभाजन करावं असं मत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. कुठल्याही महानगरपालिकेपेक्षा मोठं भौगोलिक क्षेत्र आपण करून ठेवलं. कुठून देणार आहोत आपण फॅसिलिटी? आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेचे आता किमान 2 भाग करण्याची आवश्यकता आहे. मी हे राजकीय भाषण करत नाही. शेवटी युनिट जेवढं छोटं होईल
तेवढं ते मॅनेजेबल होतं. पालिकेच्या विभाजनाची आधी सुद्धा चर्चा झाली होती. 2013 मध्ये तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी हडपसर परिसर केंद्रस्थानी ठेवून महापालिका करावी अशी योजना मांडली, पण त्यावेळेला स्थानिकांनी मोठा विरोध केला. आता नव्यानं चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं विभाजन झाल्यास हरकत नसल्याचं म्हटलंय. मात्र निवडणुकांच्या तोंडावर संभ्रम वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही केली आहे. तर पालिकेत 5 वर्ष असताना हा प्रस्ताव का दिला नाही असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केलाय. ज्या ठिकाणी भाजप कमकुवत आहे तो भाग तोडून वेगळा करायचा आणि मग या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने पुण्याला तोडण्याचा प्रयत्न करायचा, असा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या संदर्भात निश्चित आवाज उठवेल. पण एकूणच वाढतं पुणे आणि भविष्यातलं पुणे या दृष्टीने जर 2 महानगरपालिका होणार असतील आणि त्या नियोजनबद्ध होणार असतील तर त्याचं निश्चित आम्ही स्वागत करू. पुणे शहराचं उत्पन्न स्रोत काय राहणार, राज्य सरकार आपल्याला काय देणार, पुणेकरांचं मत काय, तुम्ही हे कोणतेच विषय न करता की आले आपलं मनाला आलं आणि पुणे शहराचे 2 तुकडे आम्ही करू. म्हणूनच आम्ही पुणे शहराच्या नागरिकांना सांगतो, बाहेरनं आलेल्या व्यक्तीला आपण स्थान दिलं की तो आपल्या अशा घरामध्ये वाटण्या करतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पालिकेच्या विभाजनाचा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारपुढे नसल्याचं स्पष्ट केलंय. नवीन वादाचे विषय कशाला काढतात? जेव्हा करायचं आहे तेव्हा आज राज्य सरकार समोर आज तरी असा कुठलाही प्रस्ताव नाही. भविष्यात हे खरं आहे की हा प्रस्ताव असा येऊ शकतो, पण आज तरी तो नाही. राज्य सरकारसमोर पालिकेच्या विभाजनाचा प्रस्ताव नाही, मात्र भविष्यात विभाजन होणारच नाही असं मात्र सांगता येत नाही. परिणामी पालिका निवडणुकांच्या आधी नव्या वादाला सुरुवात मात्र नक्कीच झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आता बातमी आहे जळगावातून. होमवर्क केला नाही म्हणून खासगी क्लासच्या शिक्षिकेनं एका 9 वर्षांच्या मुलाला अर्धनग्न करत मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. पल्लवी इदानी असं विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षिकेचं नाव आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी त्या शिक्षिकेविरोधात पोलिसात तक्रार दिली असून जळगाव शहरातील शहर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बळीराम पेठेतील कोठारी नावाच्या खासगी क्लासमध्ये हा विद्यार्थी शिकण्यासाठी जातो. होमवर्क केला नाही या कारणावरून शिक्षिकेनं 9 वर्षांच्या मुलाला त्याच्या अंगातून टी शर्ट काढून टाकलं आणि वर्गात उभं केलं. त्याला चापट्यांनी मारहाण केल्याची घटना सुद्धा घडली आहे. आधीच तक्रार केलेली आहे आणि 323 कलम म्हणून त्यांनी असं काही दिलेलं आहे. पण जर कोणी दुसरा पालक तक्रार करत असेल तर आम्ही त्या टीचरवर आम्ही गुन्हा दाखल करू. तर मी म्हटलं सर, मी पालक आहे ना, माझ्यावर तुम्ही पालक असून तुम्ही तक्रार घेत नाही म्हणे आम्ही असं करू शकत नाही, आम्ही फक्त त्याला वॉर्निंग देतो आहे. तर त्यांनी पण पोलिसांचं मला काही सहकार्य भेटलं नाही आहे. त्यांची तक्रार घेऊन आपण एक 323 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास चालू आहे. त्यामध्ये ज्या मॅडमने ज्यांना मारलेलं आहे त्यांच्यावर पण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पण घेतलेलं आहे. अधिक तपासांती पुढचा आम्ही कारवाई करू. गोंदियातील अंजोरा येथील प्राथमिक शाळेमध्ये पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये अळ्या सापडल्यानं खळबळ माजली. या घटनेवरून पालकांनी शाळेवरती मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांसाठी असलेला पोषण आहार बनवताना इतका हलगर्जीपणा कसा काय केला जाऊ शकतो असा सवाल पालकांनी विचारला. तोंडे वगैरे काही म्हणतात अशा प्रकारचं या ठिकाणी पोषण आहारात प्रकरण घडलं. हा प्रकरण मला सुद्धा माहीत झालं. मी ते प्रकरण मला माहीत झाल्याच्या नंतर या ठिकाणी म्हटलं की विद्यार्थी शिक्षक आणि या ठिकाणचे मुख्याध्यापक आणि पोषण आहाराची जे एक समिती आहे या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती, तर ह्या लोकांनी त्याची देखभाल करायला पाहिजे आणि ज्या स्वयंपाकिनी आहेत त्यांनी ते अन्न साफ करायला पाहिजे. शाळेमध्ये अन्नामध्ये पाखरे आहेत अशी मला माहिती मिळाली, तर मी शाळेत येऊन भेट घेतली तर ही घटना सत्य घडली. यांना जबाबदार सर्वात प्रथम मुख्याध्यापक आहेत, त्यांनी चौकशी करून अन्न तयार करायला पाहिजे होता. नंतर लेडीज त्या बाया आहेत त्यांना पण समजायला पाहिजे होते की पाखरा अन्नामध्ये पाखरे वगैरे जमा झाले तर आम्ही सर हा स्वयंपाक वगैरे नाही करत, पण त्यांनी केला तर त्यांच्यावर सक्त कारवाई करावी. जेवण नाही केला आणि घरी आले सगळे आणि त्यांनी आपल्या पालकांना सगळ्यांना सांगितलं की शाळेमध्ये असं जेवणाची म्हणजे हे आहे म्हणून,
तर पालकांनी आम्हाला फोन केलं की मॅडम शाळेमध्ये असं प्रकरण घडलं आहे, तुम्ही या म्हणून. आम्ही आल्यानंतर चेक केल्याच्या नंतर भात गिल्ला होता एकदम ओला आणि भाजीमध्ये सोंडे वगैरे होते आणि बाजूला भाजी वगैरे भात वगैरे पूर्ण फेकलेला होता. वाशिम जिल्ह्यातील मेडशी इथल्या दत्ताराव घुगे या शेतकऱ्याच्या घरी सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. चाकू आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवत 5 दरोडेखोर घुगे यांच्या घरामध्ये घुसले. यावेळी दरोडेखोरांसोबत कुटुंबातील सदस्यांची झटापट झाली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात शेतकरी दत्ताराव घुगे गंभीर जखमी झाले. तसंच कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांनी 2 दरोडेखोरांना पकडलं तर इतर 3 जण पळून गेलेत. महत्त्वाचं म्हणजे दत्ताराव घुगे यांच्या घरी गेल्या 2 महिन्यात तिसऱ्यांदा ही चोरी झाली आणि या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे. सोलापुरातील दोड्डी गावातून ऐन गणेशोत्सवाच्या काळात 5,000 लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 3,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भीमराव राठोड यांच्या घरामध्ये आणि घरासमोरील 2 पत्र्याच्या शेडमधून ही हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आणि या प्रकरणी आरोपी भीमराव राठोडला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि याबाबतचा अधिक तपास सुरू आहे. मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू व त्या हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गूळ पावडर असा एकूण 3,59,450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात एकूण 5,150 लिटर हातभट्टी दारू जी त्या सदर आरोपीने रबरी ट्यूब, प्लास्टिक कॅन व प्लास्टिक बॅरलमध्ये साठवणूक केली होती ती जप्त करण्यात आलेली आहे. तसेच प्लास्टिक गुण्यांमध्ये साठवणूक केलेली गूळ पावडरही विभागाने जप्त केलेली आहे. कालका साईनगर एक्सप्रेसमध्ये कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ माजली. साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावरती काल रात्रीच्या सुमारास सफाई कर्मचाऱ्यांना हा मृतदेह आढळला. महेंद्रसिंग बंबू असं या मयत इसमाचं नाव असून तो हिमाचल प्रदेशचा असल्याची माहिती मिळाली आहे. शिर्डीला येणाऱ्या रेल्वेमध्ये कोरोना पॉझिटिव्ह मृतदेह बांधून ठेवलेल्या अवस्थेमध्ये आढळल्यानं चिंता वाढली आणि याबाबत शिर्डी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. यानंतर एक मोठी बातमी येते. सुकेश चंद्रशेखर 200 कोटी वसुली प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांनी अभिनेत्री नोरा फतेहीची तब्बल 7 तास चौकशी केली. दिल्ली पोलिसांच्या ईओडब्ल्यूनं नोरा फतेहीची चौकशी केली. आता 12 सप्टेंबरला दिल्ली पोलीस जॅकलिन फर्नांडिसची सुद्धा चौकशी करणार आहेत. सुकेशनं फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग यांच्या पत्नीकडून 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गेल्याच आठवड्यात नोरा फतेहीला समन्स बजावला होता आणि त्यानंतर नोरा शुक्रवारी सकाळी तपास अधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवण्यासाठी हजर झाली. तर नोरा फतेहीनंतर आता जॅकलिन फर्नांडिसची सुद्धा चौकशी होणार आहे. नोराची काल 7 तास दिल्ली पोलिसांकडून चौकशी झाली तर जॅकलिनची सुद्धा पुन्हा चौकशी होणार आहे. सुकेश 200 कोटी प्रकरण भोवणार असंच दिसतंय. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. प्रशांत, या 200 कोटी प्रकरणामध्ये आता सध्या काय तपास सुरू आहे, काल काय घडलं आणि आणखीन कोणाकोणाची चौकशी होणार आहे? सुरेश चंद्रशेखर यांच्या 200 कोटी वसुली प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांनी अभिनेत्री जी आहे नोरा फतेही यांची कसून 7 तास जवळपास चौकशी केली. दिल्ली पोलिसांच्या ईडब्ल्यूएसच्या शाखेच्या वतीने नीरा फतेही जी आहे त्याची चौकशी करण्यात आली आहे आणि 12 सप्टेंबरला आगामी 12 सप्टेंबरला दिल्ली पोलीस जॅकलिन फर्नांडिस याची चौकशी करणार आहे. आपल्याला माहित असेल की सुकेश फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिवेंदर सिंग यांच्या पत्नीकडून 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप हा सुरेश चंद्रशेखर याच्यावरती आहे आणि पोलिसांनी गेल्या आठवड्यात नोरा फतेहीलाही समन्स बजावला होता. त्यानंतर नोरा फतेहीची शुक्रवारी सकाळी तपास अधिकाऱ्यांचा जवळपास 7 तास चौकशी केल्यानंतर तिचा जबाब नोंदविण्यात आलेला आहे. स्टुडिओ जी प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. नोरा फतेहीची चौकशी झाली 7 तास जवळपास दिल्ली पोलिसांकडून. त्यानंतर आता जॅकलिन फर्नांडिसला सुद्धा सप्टेंबरमध्येच चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे. मालेगाव नांदगाव भागामध्ये असलेल्या गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सलग जोरदार पाऊस होत असल्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. गिरणा धरण 100% भरण्याच्या मार्गावरती आहे. त्यामुळे आता धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटानं उघडण्यात आले. त्यातून 7,332 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणी पातळीत वाढ सुरू राहिल्यास विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा तालुक्यातील पिंगाणे धुरखेडा रस्त्यावरती बिबट्याचं दर्शन झालं. त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय. एका वाहन चालकानं बिबट्याला आपल्या कॅमेरामध्ये कैद केलंय. लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. आता बातमी आहे यवतमाळमधून. यवतमाळच्या महल्ले दाम्पत्याची फोर्ब्सनं दखल घेतली आहे. आर्णी तालुक्यातील वरुडमध्ये राहणाऱ्या पंकज महल्ले आणि श्वेता महल्ले या उच्चशिक्षित दाम्पत्यानं ग्रामहित नावाची कंपनी सुरू केली आणि या कंपनीचं नाव फोर्ब्सच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलंय. बाजारपेठेत शेतकऱ्यांची होणारी लूट लक्षात घेऊन त्यांनी ही कंपनी सुरू केली आणि कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याला आपल्या शेतमालाची साठवणूक करता येते आणि त्याचा जवळपास 3000 शेतकऱ्यांनी फायदा घेतलाय. माल साठवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय. ग्रामीणने गाव पातळीवर शास्त्रीय साठवणुकीची व्यवस्था व त्याचबरोबर त्यांना इन्स्टंट पोस्ट हार्वेस्ट उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना 3 ते 4 महिन्यानंतर मिळणारा जो वाढीव भाव आहे याचा लाभ घेता आला. ह्या कामामुळे शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने 30 ते 40% उत्पन्न वाढल्याचं आमच्या लक्षात आलं आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर स्वागत. आणि आता महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. प्रसूती दरम्यान मुलाचा मृत्यू झाला किंवा मृत बाळाला जन्म दिला तर याचा सामना करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 60 दिवसांची विशेष प्रसूती रजा दिली जाणार आहे. गर्भधारणेच्या 28 आठवड्यानंतरही मृत बाळ जन्माला आलं तर या रजा देण्यात येणार आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी सल्लामसलत करून केंद्रानं हा निर्णय घेतलाय आणि हा नियम फक्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि फक्त सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या खासगी रुग्णालयात बाळंतपणासाठी उपलब्ध असेल. पॅनल नसलेल्या खासगी रुग्णालयात आपत्कालीन प्रसूती झाल्यास आपत्कालीन प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असेल. भारतीय अर्थव्यवस्था सतत मजबूत होण्याचा परिणाम दिसून येत आहे. कारण युरोपमधील मंदीच्या काळात देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीसोबतच भारत टॉप 5 अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी झालाय. इतकंच नव्हे तर भारतानं सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये असलेल्या ब्रिटनला मागे टाकलंय. ब्रिटन आता 6व्या स्थानावरती घसरलाय. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अमेरिकी डॉलरमध्ये केलेल्या गणनेनुसार 2021च्या शेवटच्या तिमाहीत भारतानं इंग्लंडला मागे टाकलंय. दुसरीकडे IMFच्या GDP डेटानुसार भारतानं 2022च्या पहिल्या तिमाहीत आपली वाढ मजबूत केली आणि अंदाजानुसार या वाढीसह भारत लवकरच वार्षिक आधारावर जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल. एक मोठी बातमी आहे. चीन आणि तैवानमधील तणाव विकोपाला जाण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे अमेरिका तैवानला तब्बल $1.1 अब्ज पेक्षा जास्त रकमेची शस्त्रास्त्र पुरवणार आहे. US स्टेट डिपार्टमेंटनं तैवानला 60 जहाजविरोधी क्षेपणास्त्र आणि 100 हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसह $1.1 अब्ज पेक्षा जास्त शस्त्रास्त्रांच्या विक्रीला मंजुरी दिली आहे. याबाबतची अधिकृत माहिती पेंटागॉननं दिली आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर चीनचा तिळपापड झाला असून चीननं अमेरिकेकडे तैवानची शस्त्र विक्री मागे घेण्याची मागणी केली आहे. अमेरिकेनं तसं न केल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा दिलाय. त्यामुळे आता अमेरिका आणि चीन एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. भारतीय नौदलामध्ये सर्वात सामर्थ्यशाली अशी INS विक्रांत ही युद्धनौका सामील झाली आणि या ऐतिहासिक क्षणासोबत आणखी एक ऐतिहासिक घटना घडवून आणली आहे. ती म्हणजे भारतीय नौदलाच्या ध्वजावरती छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा असून त्याच प्रकारे अष्टकोनी पद्धतीचं नौदलाचं चिन्ह देखील अंकित करण्यात आलंय. आणि दस्तूरखुद्द पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि त्यांच्या सागरी आरमाराचं कौतुक देखील केलं. पाहूयात त्यावरचा एक रिपोर्ट. भारतीय नौदलाला मिळाला नवा ध्वज. नव्या ध्वजावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा. सर्व ब्रिटिश खुणा हटवल्या. सेंट जॉर्ज क्रॉस हटवला.
नौदलाला मिळणार नवी प्रेरणा. भारताला स्वातंत्र्य नवीन प्रभा. नमो 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 स्वतंत्र भारत की ध्वजा. नमो नमो नमो. आज इसी ध्वज वंदना के साथ मैं ये नया ध्वज नौसेना के जनक छत्रपति वीर शिवाजी महाराज को समर्पित करता हूं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील नव्या ध्वजाबाबत आणि त्यावरील शिवमुद्रेच्या समावेशाबाबत भरभरून कौतुक केलंय. स्वराज्याची निशाणी असलेलं आमची जी शिवमुद्रा आहे त्या शिवमुद्रेचं ची प्रेरणा घेऊन आता आमच्या भारतीय नेव्हीचा नवा झेंडा, नवी निशाणी या ठिकाणी आज फडकली आहे. मी त्याबद्दल आमच्या नेव्हल फोर्सेसचं आणि माननीय पंतप्रधानांचं, डिफेन्स मिनिस्टरचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. भारतीय नौदलाच्या ध्वजात आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर 4 वेळा बदल झाले. नव्या ध्वजाच्या वैशिष्ट्यावर एक नजर टाकूयात. नौदलाच्या या नव्या ध्वजामध्ये डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात भारताचा तिरंगा आहे, तर उजव्या बाजूला अष्टकोनी आकारामध्ये निळ्या पार्श्वभूमीवर सोनेरी रंगात अशोक स्तंभ आणि नौकांचा नांगर काढण्यात आलाय. या अष्टकोनी आकाराला सोनेरी रंगात दुहेरी किनार काढण्यात आली आहे. सर्वात बाहेरची किनार ही जाड आणि त्याच्या आतील किनार ही काहीशी बारीक आहे. भारतासह आतापर्यंत कोणकोणत्या देशांनी त्यांच्या नौदलाच्या ध्वजात बदल केले त्यावर एक नजर टाकूयात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि पाकिस्तान. ऑस्ट्रेलियानं 1967 साली, न्यूझीलंडनं 1968 साली, कॅनडानं 2013 साली हे बदल केले. आतापर्यंत भारतीय नौसेनेच्या ब्रिटिश ध्वजावर गुलामगिरीचं चिन्ह होतं, पण आता ध्वजात केलेल्या नव्या बदलानं आणि शिवमुद्रेच्या समावेशानं सैन्यालाही स्फूर्ती मिळेल आणि त्यांचं साहस आणि धाडस वाढायला निश्चित मदत होईल यात तीळमात्र शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर संपूर्ण भारतीय बनावटीची INS विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका नौदलाच्या सेवेमध्ये दाखल झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कोचीमध्ये झालेल्या सोहळ्यात INS विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात दिमाखात दाखल झाली. पाहुयात भारतीय नौदलातील या बाहुबली युद्धनौकेबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. आता शत्रूला भरणार धडकी. भारतीय सामर्थ्याचं नवं प्रतीक. भारतीय नौदलात विराट बाहुबली. INS विक्रांत नौदलाच्या सेवेत. स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका. INS विक्रांत ने देश को एक नए विश्वास से भर दिया है. देश में एक नया भरोसा पैदा कर दिया है. आज विक्रांत को देखकर समंदर की ये लहरें आह्वान कर रही असलेल्या अथांग समुद्रावर वर्चस्व ठेवण्यात भविष्यात INS विक्रांत मोलाची कामगिरी बजावेल यात शंका नाही. विशेषतः भारताजवळच समुद्रात चीनच्या नौदलाच्या वाढत्या हालचालींना शह देण्याचं काम INS विक्रांतच्या माध्यमातून आणखी आक्रमकपणे करणं नौदलाला शक्य होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अमेरिकी अंतराळ संस्था नासाकडून आज नवीन चांद्रयान लॉन्च करण्यात येत आहे. फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर इथून आज दुपारी हे रॉकेट लॉन्च होणार आहे. आर्टेमिस आय चंद्राभोवती महिनाभर प्रवास करण्यासाठी एक क्रूड रॉकेट पाठवेल.
मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी ही एक टेस्ट आहे। या चांद्रयानामधून एकही वैज्ञानिक चंद्रावरती जाणार नाही। या रॉकेटमध्ये ओरियन कॅप्सूल आहे। ओरियनमध्ये मानवाच्या जागी पुतळे ठेवले जात आहेत आणि यावेळी नासा स्पेस सूट आणि रेडिएशन लेव्हलचं मूल्यांकन करेल। त्याचसोबत पुतळ्यांसोबत एक स्नूपी सॉफ्ट टॉय देखील पाठवला जातोय। ओरियन चंद्राभोवती 42 दिवसांचा प्रवास करणार आहे। अर्जेंटिनाच्या उपराष्ट्राध्यक्ष क्रिस्टिना फर्नांडिस यांच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला। त्यांच्या डोक्यावर हल्लेखोरानं पिस्तूल रोखली, मात्र सुदैवाने ट्रिगर अडकल्यामुळे हा हल्ला निष्फळ ठरला। दैव बलवत्तर होता म्हणून क्रिस्टिना यांचा जीव थोडक्यात बचावला, मात्र एका देशाच्या उपराष्ट्राध्यक्षाची सुरक्षा इतकी कमकुवत कशी काय असू शकते असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय। या हल्ल्यानंतर त्या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली। क्रिस्टिना राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि त्या खटल्याच्या निषेधार्थ त्यांचे समर्थक त्यांच्या घराबाहेर जमले होते। यावेळी क्रिस्टिना गाडी बाहेर येताच गर्दीतून हल्लेखोरांना त्यांच्यावरती गोळी झाडण्याचा प्रयत्न केला। या बातम्यांसोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।